माहितीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा स्वबळावर लढण्याचा मनसेत सूत्रांची माहिती। उद्या रंगशारदामधील बैठकीत राज ठाकरे भूमिका मांडणार। लातूर जिल्ह्यात काँग्रेसकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात। आमदार अमित देशमुखांची कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक। जिल्ह्यातील सर्व जागा जिंकण्यासाठी तयारीला लागा, अमित देशमुखांच्या सूचना। काँग्रेसमध्ये अमळनेर, भुसावळ आणि जामनेरमधून 7 जण निवडणूक लढण्यास इच्छुक। जळगावमधील बैठकीत इच्छुकांनी जिल्हाध्यक्षांकडे दिला अर्ज। पाटलांच्या 7 ऑगस्टच्या सोलापुरातील सभेला रेकॉर्ड गर्दी करण्याचा निर्धार। माढ्यात झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाचा निर्णय। धाराशिवच्या येरमाळ्यात मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बैलगाडी मोर्चा। बैलगाडी मोर्चात ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी। राज्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा सकल हिंदू मोर्चांना सुरुवात होणार। नितेश राणे, गोपीचंद पडळकरांसह राज्यातील प्रमुख नेत्यांवर जबाबदारी। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर महिला राज। सभापतीपदी सविता पवार तर उपसभापतीपदी संध्या पगारे यांची बिनविरोध निवड। जळगावात भाजपच्या वतीनं तब्बल 22,000 महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले। महिलांच्या सोयीसाठी जळगावात मंत्री गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यालयात सुविधा। खेडमधील लोटे एमआयडीसी मधील गॅस गळतीनंतर ग्रामस्थ आक्रमक। एक्सेल कंपनीचे प्रतिनिधी, पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू। कंपनी परिसरातील वाडी स्थलांतरित करण्याची चाळकेवाडी ग्रामस्थांची मागणी। बीड, परळी आणि माजलगावात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार। हायटेक सीसीटीव्ही यंत्रणेसह वॉर रूमचं मंत्री धनंजय मुंडेंकडून उद्घाटन। गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या चरणी 6.25 कोटींची गुरुदक्षिणा। 20 ते 22 जुलै दरम्यान भक्तांकडून 6.25 कोटींचं दान। तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा परतीचा प्रवास। इंदापुरातील निमगाव केतकीत पालखी दाखल। आज लासूरनेमध्ये पालखीचा मुक्काम। आषाढी यात्रेत चुकलेल्या 1400 भाविकांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश। पंढरपूर यात्रेमधून नांदेड बस आगाराला 50 लाखांचं उत्पन्न। यात्रेसाठी 46 बसेस सोडण्यात आल्या होत्या। मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्न जास्त। एसटी महामंडळ चालकांचं समुपदेशन करणार। वाढत्या अपघातांवर एसटी महामंडळ उतारा काढणार। नैना प्रकल्पातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सिडको महामंडळाचा पुढाकार। 20 मीटरपेक्षा जास्त रस्ते बांधणीसाठी 3,476 कोटी रुपयांच्या निविदा जाहीर। मध्य रेल्वेवर 6 दिवसांचा मेगा ब्लॉक। सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 3 दिवस रद्द। पुणे विभागातील कामामुळे 19 गाड्या रद्द तर 22 गाड्यांचे मार्ग बदलले। मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून जयकुमार आणि सीआरटीजी या कंत्राटदारांना 2 कोटी रुपयांचा दंड। मेट्रो 3 मार्गिकेवरील 3 स्थानकात पाणी शिरल्यानं प्रशासनाची कारवाई। मुंबईतील डिजिटल जाहिरातींसाठी महापालिका नव्यानं धोरण तयार करणार। डिजिटल फलकांवर चित्रफित दाखवण्यास पूर्ण बंदी घालण्याचा विचार। महारेरामधील रिक्त पदं भरण्यासाठी मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस। रिक्त पदं भरण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाची नोटीस। बालभारतीच्या पहिलीच्या मराठी कवितेवरून वाद। कवितेत शब्दांची मोडतोड करून इंग्रजी शब्द वापरल्याचा आरोप। पाठ्यपुस्तकातील मराठी भाषा तपासण्याची राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी। वन्स मोरला पर्यायी शब्द आहे का? दीपक केसरकरांचा सवाल। समितीला पुन्हा एकदा विचार करायला सांगतो। पहिलीच्या पुस्तकातील कवितेतील इंग्रजी आणि हिंदी शब्दावरून केसरकरांची प्रतिक्रिया।